पक्ष्यांना पाणी ठेवा, प्राण्यांना पाणी ठेवा. आणि एवढंच नाही तर त्यांच्याबरोबर झाडाझुडपांना पण शक्य झालं तर छोट्या छोट्या झाडांना जगवण्याचा प्रयत्न करा. त्यांना पाणी द्या. छोट्या छोट्या झाडांना ज्यांच्याकडे शक्य आहे असे छोटे छोटे झाडं एवढं महिना दीड 2 महिने जगवले तर ते पावसाळ्यामध्ये त्यांना 8-10 महिने पाणी देण्याची गरज पडत नाही. आणि तेच झाडं आपल्याला उन्हाळ्यामध्ये सावली देतात, फळ देतात. आपल्याला खूप काही झाड देऊन जातात. त्यामुळं पक्ष्यांबरोबर, माणसांबरोबर, जनावरांबरोबर झाडांचीही काळजी घ्या. कारण हे झाडं आपल्याला उन्हाळ्यामध्ये खूप काही देऊन जातात. खरी त्यांची किंमत आपल्याला उन्हाळ्यामध्ये कळते. एवढंच सांगायचं आहे. सर्वजण स्वतःची काळजी घ्या. उन्हापासून होईल तेवढं उन्हामध्ये जाण्याचा टाळा. लयच इमर्जन्सी काम असतील तर सकाळी सकाळी करून घ्या किंवा 5च्या नंतर करून घ्या. दुपारच्या पाऱ्यामध्ये सकाळी 10-11 ते 10च्या आसपास करून घ्या. त्याच्यानंतर शक्यतो उन्हामध्ये फिरू नका. 5च्या नंतर काही तुमचे परत कामं असतील ते करून घ्या. होईल तेवढं घरीच आराम करा. लय शेतातले काम असतील तर सकाळ सकाळी करा. शेतामध्ये जास्त उन्हामध्ये फिरू नका. 5च्या नंतर कामं करा. सकाळी सकाळी 5 वाजता उठून 10 वाजेपर्यंत कामं करा. उन्हाच्या जास्त झळ्या खूपच तीव्रतेने वाहत आहात. त्यामुळे कानाला झटका जर बसला तुमच्या तर तुम्हाला ताप, उष्माघात होण्याची खूप दाट शक्यता असते. बऱ्याचशा लोकांचे जीव जातात. त्यामुळं जीवापेक्षा काहीही मोठं नसतं. पहिला आपला जीव सांभाळा, त्याच्यानंतर कामधंदे बघा. कामधंदे करा पण सावलीमध्ये करा. सकाळी आणि दिवस मावळता. उन्हामध्ये कामं करू नका. एवढंच काळजी घ्या आणि सहकार्य करा एकमेकाला. आणि सर्वांची एकमेकांची काळजी घ्या. कुत्रे, मांजरं यांना पण जपा. त्यांना पण पाण्याची खूप गरज आहे. बाकी एवढाच संदेश देऊ इच्छितो. चलो बाय. धन्यवाद. थँक्यू.